गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया। करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी। काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण। तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी। समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका केला सराणा। शिवचंद्रमौळी फणींद्र माथा, मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू। भव दुःख हारी तुझ बीन शंभो। मज कोण तारी रे प्रभो, मज कोण तारी रे। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन ले मेरी पुकार। पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार। दयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अतिकरण। तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो। आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांचा, 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 या वारकरी संतांचा। मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। मागून येणाऱ्या महिला मागे बसू नका, पुढे जी जागा आहे ती भरून काढा, या बाजूची। तुम्ही कोणीच सांगू नका, संयोजक खाली बसा।
आणि तुमची बैठकच चुकीची, त्या बघायच्या शिस्तीत बसल्या त्या. तुम्ही एवढा गॅप का? दुसऱ्या गावचे आहे का तुम्ही? उठा सगळे पुढे या. तिकडलं जे ज्यांना कमरेचा मणक्याचा त्रास आहे, ज्यांच्यामध्ये गॅप आहे, गॅप, त्यांनीच तिथे बसा. आणि जर नसेल गॅप तर पडू शकतो. गॅप नसेल तर गॅप पडू शकतो. तुम्हाला प्रामाणिक सांग, जो देवापाशी चुकतो ना त्याच्या आयुष्यात बऱ्याच चुका स्वतः करून ठेवतो. तो जो कुचराईपणा करतो, जो अंग चोरून राहतो, जो लांब राहतो, त्याला देव लांब ठेवतो. मग जेवढे जवळ याल तितके तेवढं कल्याण होईल तुमच्या आयुष्याचं. पारावरचे बाहेरच्या गावचे दिसतात, इथले दिसत नाही. ते पाहुणे आहेत. यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. काय बिघडत नाही, कीर्तन करायचं काय नुकसान होणार आहे. नदीच्या विहिरीच्या जवळचा वाफा कोरडा असतो ना. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे आता. कीर्तन किती वाजेपर्यंत आहे? 10:30. नाही, पत्रिकेतला टाइम मला 10:30 सांगितलेला आहे. 8:30 ते 10:30. तुमच्याकडे वेळ किती आहे? हा, मग एवढा वेळ जर आपण आयुष्यातला देवा करता देऊ शकत नसतील, ज्याला प्रोटोकॉल म्हणतो, ज्याला शिस्त म्हणतो, एक नंबर कुणाचा येतो शाळेत? पहिल्या बेंचवरती बसणाराचा येतो का शेवटच्या बेंचवरती बसणाराचा येतो? इथं प्राचार्य आहे माझ्या पुढे, प्रवीण भाऊ, कुणाचा येतो? पहिल्या बेंचवरचा. मग मागे बसणाऱ्यांचा नंबर किती आहे देवा पुढे ते लक्षात ठेवा. नाव ठेवत नाही मी, पण आपण किती गांभीर्याने या सगळ्या गोष्टी करतोय. फक्त शिवजयंती पुरताच मूड असतो का मग आपल्याला? ढोल ताशांवरती फक्त? किती गर्दी असते मग तो ऑर्केस्ट्रा बघायला. शिवजयंती शिवाजी महाराजां करताय का डीजे करताय तेच कळत नाही आता. तुम्हाला एकदा इस्तिमा दाखवायला लागतो. भजन करा जरा. विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैष्णव शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 3 चरणाचा शब्दाच्या संख्येनं, कडव्याच्या संख्येनं, अक्षराच्या संख्येनं, चरणाच्या संख्येनं अगदी छोटा, पण अर्थाच्या दृष्टीनं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाचं सगळ्यात सोपं असं सूत्र महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो. अभंगाचा पहिला शब्द सांगतो असा आहे. ज्या अर्थी अभंगाचा पहिला शब्द सांगतो असा आहे दीपक महाराज, त्या अर्थी ऐकणारे लोक आहेत. जिथे ऐकणारे लोक आहेत तिथेच सांगतो. शिक्षक म्हणतो वर्गामध्ये, पोरांनो मी तुम्हाला सांगतो, याचा अर्थ विद्यार्थी समोर आहे. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगतो, त्याच्या अर्थी लोक तुकोबांच्या पुढे आहेत. आणि मग जी लोक तुकोबारायांच्या पुढे आहेत ती किती भाग्यवान.
किती मोठं भाग्य असेल त्यांचं, जी तुकोबांच्या समोर बसलेली आहेत, थोर भाग्यवान असतील ती. आता साक्षात तुकाराम महाराज जर आपल्याशी बोलतायत, त्या भाग्याला काही पारावार आहे. आणि जर तुकाराम महाराज बोलत असतील तर समोरचे माणसं काय म्हणतील? महाराज बोला म्हणतील का नाही म्हणतील? गिरीश महाराज बोलतील का नाही बोलतील? तुकाराम महाराज म्हणतात मी सांगतो, तर मग समोरचे माणसं गप्प बसतील का नाही? गप्प बसतील का? काय बोलतील? बोला बोला, तुम्ही बोला, सांगा म्हणतील ना? म्हणतील का नाही? मग म्हणा ना, म्हणा ना तुम्ही. शाबास. महाराज म्हटले सांगतो बर का. ऐका, जीवनाचं अत्यंतिक कल्याण करायचं असेल आणि दुःखाची निवृत्ती करायची असेल, परमानंद सुखाची प्राप्ती करायची असेल, त्या सुखाचा रस्ता मी तुम्हाला सांगतो. विठ्ठलाला भजा, भजन करा देवाचं. लोक म्हटले महाराज आम्हाला वाटलं काहीतरी दुसरं सांगताय तुम्ही. बिझनेस कोणता करायचा, प्रॉपर्टी कशी कमवायची, पैसे कसे कमवायचे, कसा पैशाला पैसा जोडायचा. आम्ही संसारिक आहोत महाराज. आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला त्याच्याच संबंधानं काही सांगाल. तुम्ही वेगळंच सांगितलं. लोक म्हटली मग जर नाही भजलं तर काय होईल? तुकाराम महाराज म्हटले नाही भजलं तर मिळालेला जन्म वाया जाईल. जन्म वाया जाईल असं म्हटल्यानंतर थोडीशी उत्सुक झाली महाराज. महाराज आम्ही भजायला तयार आहोत. मुलं लहान आहेत, त्यांचं शिक्षण व्हायचंय, पुढे परीक्षा आलेल्या आहेत. मार्च मध्ये मुलांच्या परीक्षा आहेत. खांद्यावरती जबाबदार आहे संसाराच्या. एकदा का ती मुलं शिकली, त्यांची लग्न झाली आणि ती स्थिर स्थावर झाली आणि आमचा का एकदा संसार पुरा झाला की मग आम्ही देवाला भजायला तयार आहोत. जा, तुम्हाला जायचं असेल जा. एकदाच कामाचेच नाही. इथं बस, पीटी वाला जाऊ बस, त्यांचा खेटून बस, मांडी घालून त्यांच्या शरीरात. मला ज्याची गॅरंटी नव्हती तेच टिकलंय. त्याच्या डोळ्याकडे बघा, असं वाटतं त्याला डोळ्यावर झोप आली. मी कीर्तनामध्ये खूप कडक आहे. तुम्ही मी गेल्यानंतर मला शिव्या हसडल्या तरी चालतील, मला काही फरक पडत नाही. कीर्तन ऐकून घरी गेल्यानंतर फक्त माझ्या विचारांचा विचार करा. झोपू नका, तसं झोपू नका. मी आज तुमच्या कानामध्ये शिस ओतणार आहे. लक्षात ठेवा, कीर्तन टाइमपास नाही, परिवर्तनाचं सगळ्यात प्रभावी माध्यम. जे आज जिवंत आहे, उद्याही जिवंत राहणार, त्याचं नाव कीर्तन. टाइमपास म्हणजे कीर्तन नाही, कॉमेडी म्हणजे कीर्तन नाही, हास्य जत्रा म्हणजे कीर्तन नाही, हिंदी चित्रपटातले मराठी चित्रपटातले भावगीतं म्हणजे कीर्तन नाही, उद्धाराचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. महाराज आम्ही संसारिक आहोत. टच झाले का? एकदा आमचा का संसार पूर्ण झाला की आम्ही विठ्ठलाला भजायला तयार आहोत. महाराज म्हटले संसार पूर्ण करण्याची भाषा करता, संसार पूर्ण करण्याची भाषा करता तुम्ही. अरे आतापर्यंत संसार पूर्ण कुणाचाच झाला नाही, कुणाचाच संसार पूर्ण झाला नाही. फार उदाहरणं देत नाही महाराज म्हटले तुम्हाला.
कदाचित तुम्हाला माहिती असलेलं एक उदाहरण देतो संसारिकाचं. त्याच्यासारखा संसार कुणाचा नव्हता, त्याच्यासारखा श्रीमंत कुणी नव्हता, त्याच्या इतका परिवार कुटुंब व्यवस्था कुणाची मोठी नव्हती, त्याच्यासारखा ताकदवान कुणी नव्हता, त्याच्यासारखा श्रीमंत कुणी नव्हता, आणि त्याच्यासारखा बंगला कुणाचा नव्हता. संसार करायला पहिली स्टेज बायको लागते. सध्या तीच नाही कोणाकडे. म्हणजे नवीन जनरेशनमध्ये बराच गॅप येतो. त्याला एक बायको नव्हती, 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000. तुम्ही जळू नका त्याच्या. 80. तुमची एक आहे ती सांभाळा तुम्ही. त्याचं नाव काय? राजा रावण. त्याच्यासारखा वास्तू विशारद कोणी नव्हता. इथे कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याने ऐका. त्याच्यासारखा ज्योतिषी कोणी नव्हता. इथं कोणी ब्राह्मण असेल तर त्यांना ऐका. त्याच्यासारखा विद्वान कोणी नव्हता. तुमच्याकडे किती डिग्री आहेत? असुर होता, राक्षस होता, सामर्थ्य एवढं होतं त्याच्यामध्ये. सगळ्या देवांना त्यानं बंदिवासामध्ये टाकलं होतं. गणपतीला दुर्वा देताना तुम्ही गणपती स्थापन केल्यानंतर गणपतीला दुर्वा देण्याचा अर्थ असा आहे, तुम्ही गणपतीला आठवण करू देता, हे गणपती तू रावणाच्या घरी बंदिवासात होता आणि तिथं बंदिवासात असताना तुला त्यानं कामाला लावलं होतं. त्याच्याकडे गाढवं होती आणि त्या गाढवांना वळायचं आणि त्यांना गवत चारायचं. सगळी देव रावणाच्या बंदिवासात. असा सम्राट होता तो. इतकं सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. आलं कुठून? असा स्ट्रोक द्यायचा. सामर्थ्य आलं त्याच्या आईकडून आणि विद्वत्ता आली त्याच्या बापाकडून. त्याची आई राक्षसी नव्हती. संसार सांगतोय मी त्याचा. तिचं नाव केकसी आणि त्याचा बाप ब्राह्मण होता. त्याचं नाव ऋषी विश्रवा होता. राक्षस, पण त्याच्यासारखा शिवभक्त जगाच्या पाठीवर अजून झाला नाही. शिवभक्त. रावणाला ही शिवभक्ती कुणी शिकवली? ही शिवभक्ती शिकवली रावणाला त्याच्या मातेनं. आई भाग्यवान पाहिजे. सगळ्यात महत्वाचा गुण आहे तिथे. आई धार्मिक, मुलगा धार्मिक. आई धार्मिक, मुलगी धार्मिक. आई मॅचिंग वाली, मुलगी भी मॅचिंग वाली येणार. जैसा बोगे वैसा पाओगे. हे असं कसं काय झालं? प्रोडक्शन तुमचंच आहे, तुम्हीच विचार करा. राजा रावणाची आई शिवभक्त होती. समुद्रावरती जायची, वाळूचं लिंग तयार करायची. थकली, शिंगली, भागली, शरीर जर्जर झालं तरी जायची. राजा रावणाला समजलं आईला त्रास होतोय भक्ती करता करता. मग त्यानं शिवाराधना केली, त्यानं तपश्चर्या केली आणि भगवान शिवाकडून आत्मलिंग प्राप्त करून घेतलं. भक्त राजा रावण. शॉर्टमट सांगतो मला. आणि स्वतः असा उपासक होता. दीपक बाबा आपल्या सर्वांना माहित आहे, श्रोत्यांकरता सांगतोय मी. त्याचा एक विधी होता. आई साहेब, त्याचा विधी होता रोज भगवान शिवाच्या शिवलिंगाची पूजा करताना त्या शिवलिंगावरती, पिंडीवरती सहस्र कमल दल अर्पण करण्याचा त्याचा विधी होता. 1000 कमळ अर्पण करायचा. राजा रावणासारखा संसार कुणाचाच नव्हता. आता मी त्याचा संसार नाही सांगत, त्याची भक्ती सांगतो. तुम्ही संसारिक असाल पण तुम्ही भक्त नसाल तर राक्षसापेक्षा हलकट आहात.
हे राक्षसाचं उदाहरण देतोय मी. पूजेला बसला एक दिवस आणि कमळ अर्पण करता करता एक कमळ कमी पडलं. एक कमळ कमी पडलं. आता करायचं काय? प्रवीण सर इतका विद्वान होता. 4 वेद 18 पुराण उपनिषद त्याची पाठ होती. नीट मांडी घालून बसा असं पाठांतर होतं त्याचं. आणि इतकी विद्वत्ता होती त्याच्याकडे. त्यानं विचार केला आता कमळ अर्पण पडलंय, कमी पडलंय, अर्पण करायचं. पूजेत न उठावा तर पूजा खंडित होते आणि पूजेचा दोष लागतो. करू काय? न उठता मला कमळ पाहिजे. आता कुठून येणार? काही ते वरून खाली पडणारे आपोआप चिंतन केलं म्हणजे कल्पवृक्षाचं. काय करायचं काय? विद्वत्ता स्वतःची तिथे डोकं चालवलं. कमळ आहे, कमळ आहे पण झाडाचं नाही, धडाचं कमळ आहे, शरीराचं कमळ आहे. शरीरात मध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहे. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला कमल असे म्हणतात. पायाला पाय नाही म्हणत, पद्म कमल असे म्हणतात. हाताला हात नाही म्हणत, हस्त कमल असे म्हणतात. डोळ्याला डोळे नाही म्हणत, नेत्र कमल असे म्हणतात. तोंडाला तोंड नाही म्हणत, मुखाला मुख नाही म्हणत, मुख कमल असे म्हणतात. हृदयाला हृदय नाही म्हणत, हृदय कमल असे म्हणतात. सर्वेंद्रियाणां नयन प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम. सर्व अवयवांमध्ये शिर प्रधान आहे. गात्र म्हणजे अवयव. सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम श्रीकमल. खड्ग घेतलं पूजेत, शिवलिंगासमोर उभा आहे, बसलेल्या आसनावरती खड्ग घेतलं, मानेवरती चालवलं, आपलं शिरकमल शिवलिंगावरती अर्पण केलं. आकांत आरोळी दिली. डोळे बंद केले. अर्पण करताना हात डोळे बंद होते, आता डोळे उघडले, अदृश्य झालं. 10 वेळा प्रयोग केला दशानन आणि 10 वेळा किंचाळला, म्हणून किंचाळ्या रावण. काय भक्ती होती त्याची. त्याच्यासारखा भक्त कोणीच नव्हता. तो सगळ्या जगाला सांगत होता, शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर के दर्पण खोलो. हो अब क्षण खाली न जाए, बोले अब क्षण खाली न जाए. तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलाश के निवासी नम बार बार हूँ. कैलाश के निवासी नम बार बार हूँ. आए शरण बिहारे प्रभु तार तार हूँ. रावण म्हणतो देवाला, भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया.
भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया, मांगा जो वरदान तूने झट से दे दिया। कैलाश के निवासी नमो बार बार हो, कैलाश के निवास नमो बार बार हो। कैलाश के निवासी नम बार बार हो, नम बार बार हो। आयो शरण तिहारे प्रभु तार तार हो, आयो शरण तिहारे प्रभु तार तार हो, आए शरण तिहारे प्रभु तार तार हो। ओम नमः शिवाय। असा भक्त होता शिवाचा। सज्जन हो, तो दानव आहे, तो राक्षस आहे, तो शिवभक्त आहे। त्याच्यासारखा श्रीमंत कुणी नाही, त्याच्यासारखा बंगला कुणाला बांधता आला नाही। ती लंका आहे ना, लंका, ती लंका रावणाची नव्हती, ती लंका कुणाची होती महाराज? भगवान शिवाची होती। आपली प्रिय पत्नी पार्वती हिला भगवान शिवानी अॅनिव्हर्सरीला गिफ्ट करायची म्हणून दिली होती। सरप्राईज गिफ्ट होतं ते। हो, कारण ती लक्ष्मी आहे ना, तिच्या नवऱ्यानी, लक्ष्मीचा नवरा कोण? भगवान विष्णूनी महल तयार केला, वैकुंठ महल। आणि तो महल दाखवायला ती म्हटली चल ना तुला दाखवते। कोण? पार्वतीला म्हणाली ती गेली, तिनं बघितला, तिचं घर बघितलं, विजळायला लागली तिच्यावरती। मला पण असलाच पाहिजे। आपल्याकडे काय आहे यानं बायका दुःखी नाही, आपल्याकडे काय आहे यानं बायका दुःखी नाही। तिच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही, याच्यामुळे सगळ्या घरादाराचं वाटोळ झाले। हो, आता इथं जरी आलेत ना कीर्तनात, मागून जी आली ना ती तिच्याकडे अशी वाकड्या नजरेने पाहते, तिच्या साडीकडे पाहते। तिची जर चांगली असली तर इतकी जळती महाराज, पेटती का काय तेच कळत नाही। मग लय जळते। तिच्या गळ्यातले डाग बघितले, तिच्या नाकातलं आणि कानातलं बघितलं, आणि हिचं जर नसलं दुसऱ्या दिवशी नवऱ्याचं वाटोळच म्हणायचं। आणा सोडून म्हणते, सोडून द्यायची वेळ आली तरी सोडून आणा म्हणते। लक्ष द्या माझ्याकडे, काय सांगतो मी तुम्हाला। कुठपर्यंत आलो होतो मी? ती लंका भगवान शिवाची होती, तिची वास्तुशांती करायची होती, मुहूर्त काढायचा आहे, ब्राह्मण पाहिजे, वेद मंत्र गायचे, ब्राह्मण पाहिजे, पूजेचे मंत्र म्हणायचे, ब्राह्मण पाहिजे। ब्राह्मण कोण आहे? इतका विद्वान, वेद मंत्र गाणारा। दूतांनी शोधून आणलं, नाव एकच निघालं, त्याचं नाव होतं राजा रावण। ब्राह्मणाचा मुलगा होता। आता कुळ कुणाचं आहे? बापाचं आहे। कुळ बापाचंच लागतं, एवढं लक्षात राहू द्या। रावणाला बोलून घेतलं। रावणाने इतकी गोड पूजा केली महाराज, इतकी गोड पूजा केली। दशक्रियेचा ब्राह्मण वास्तुशांतीला चालत नाही। दशक्रियेच्या ब्राह्मणाकडून वास्तुशांती जर केली तर ती वास्तुशांती फेल आहे, एवढं लक्षात राहू द्या। विठाला हे मंगलविधी नाहीये दशक्रिया, पिंड श्राद्ध, हे लक्षात ठेवा। हे दोन स्वतंत्र प्रवाह आहेत आणि त्याच्यासाठी वेगळी ब्राह्मण कुल आहेत। चतुर्वेदी, त्रिवेदी, कुलकर्णी, उपाध्याय हे आडनाव त्याच्या त्याच्या उपासनेनुसार आहे, त्याच्या त्याच्या कामानुसार आहे, हे लक्षात राहू द्या तुम्ही। दशक्रियेचा ब्राह्मण लग्नाला चालत नाही। सध्या ब्राह्मण पिलेला असला तरी चालतो, मग तो कुठलाही का असेना। तुमचा विक्षेप होतो बरं का मला। पोरांनी शांत बसा, जायचं असेल तर लगेच जाऊ शकता, पण आवाज आला नाही पाहिजे।
शांत बसा. पुराणो तुम्हाला सांगतो, तुम्ही इतक्या लहान वयात कीर्तन ऐकताय, तुम्ही स्टेजवरती आलात, टाळ घेतलात, मला इतका आनंद झाला होता तुम्हाला सांगतो. असं वाटत होतं तुमची नजर काढावी, तुमची दृष्ट काढावी. आई शपथ सांगतो तुम्हाला, या वयात जर हा भक्तीचा प्रवाह इथं यायलाच लागतं. लोक मागं बसतात. हे लेकर, मला खूप खूप कौतुक करायचंय तुमचं बाळा, खूप कौतुक करायचंय. ज्या माऊल्या या लेकरांना घेऊन आल्या ना, त्या माऊल्या सुद्धा खूप भाग्यवान आहेत. आता शहरातलं कीर्तन आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. ऐका, राजा रावणानं त्या लंकेची वास्तुशांती यज्ञ आरंभला, असे मंत्र गायले, भगवान शिव प्रसन्न झाले, पूर्णाहुतीचे मंत्र गायले. भगवान शिवानी सांगितलं शिवदूतांना, ब्राह्मण देवांना बोलून घ्या पुढे. बोलवलं ब्राह्मण देवाला आणि सांगितलं, ब्राह्मण देवा, मी तुमच्या पूजेने प्रसन्न आहे, मी प्रसन्न आहे तुमच्या पूजेने, आणि मला तुम्हाला इच्छा दान द्यायचंय, तुम्ही जे मागाल ते देणार आहे. रावण तज्ञ होता, ब्राह्मणच होता तो. त्याने सांगितलं, जे मागेल ते देणार आहे, इच्छा तुमची का माझी? ब्राह्मणाची इच्छा. जे ब्राह्मणाला पाहिजे ते देत जा, फक्त क्वालिटीचा शोधा. खिशात हात घालताना विचार नाही करायचा, अगोदर नियोजन ठेवायचं. दान द्यायचंय ना, कंजूस मनान देऊ नका. दान जो देतो ना त्याच्याकडेच येतं, हे लक्षात ठेवा. देवाला दिल्यानंतर देणाऱ्यांचा अनुभव असा आहे की 100 पटीने वाढलंय, अनेक पिढ्यांचे अनुभव आहेत. देताना मोकळ्या मनानं मोकळ्या हातानं द्या. जे माणसं कंजूस आहेत ते माणसं कधीच सुखी राहत नाही. हात टोपण करा दान देताना. धर्म कार्यात तर अवश्य द्या. भगवान शिव म्हटले, देवा इच्छा तुमची, बोला काय लागतं. रावण चतुर होता, तो म्हटला दुसरं तिसरं काहीच नाही, वचन द्या. मागं तर घेणार नाही ना. भगवान शिवान वचन दिलं आणि वचन हातात हात असताना म्हटला, मला दुसरं तिसरं काही नाही, इच्छादान जर द्यायचं असेल तर मला लंका पाहिजे. एका तो काळ होता, द्यावी लागली असे मंत्र कुठले गायले असतील. शिव प्रसन्न होतो फक्त एका स्तोत्राने, आणि त्या स्तोत्राचं नाव आहे शिवतांडव स्तोत्र. शिवतांडव. राजा रावणाने त्या शिवतांडव स्तोत्राची सुरुवात करताना महस्ती अगस्तींना नमन केलाय. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. नमः शिवाय. जटाटविज्जलज्जल प्रवाह पावितस्थले डम
धगत 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 ज्वलल लाट पट पावके धगत 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 ज्वलल लाट पट पावके किशोर चंद्रशेखर रवि प्रदीक्षण ममा धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर मुरंदिगंध संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरा मनो विनोद में तु वस्तुनी ओम नमः शिवाय ओम नमः असा संसारिक होता, परिपूर्ण त्याचा संसार होता. तरी संसारातल्या त्याच्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याची इच्छा होती सोन्याला सुगंध आणण्याची, त्याची इच्छा होती खारा पाण्याचा समुद्र गोड करण्याची, त्याची इच्छा होती स्वर्गाला शिडी लावण्याची. एवढं सगळं ऐश्वर्य होतं महाराज. एक दिवस तो मेला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी तुकोबारायला तेच सांगायचंय. यानं संसार पूर्ण होईल, त्यानं संसार पूर्ण होईल, हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल, बायकोचं ऐकल्यानंतर संसार पूर्ण होईल, आईचं ऐकल्यानंतर संसार सुखाचं होईल, मुलाचं ऐकल्यानंतर संसार पूर्ण होईल, सून चांगली मिळाल्यानंतर संसार पूर्ण होईल. मेला. ह्यांचं चांगलं होईल, त्यांचं चांगलं होईल. मेला एक दिवस. गाडला मातीत, दिला त्याला जाळ लावला, पेटवला माणूस. करिता बरोबरी देव दुरावला हे सगळं संसारातलं गोळा करता करता. आणि एक दिवस या भव नदीमध्ये वाहून जातो मनुष्य, मरून जातो. भवाची हे पुरी वाहावसी. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही खरंच आमचे डोळे उघडले हो महाराज, खरंच डोळे उघडले आमचे. आतापर्यंत इतक्या तळमळीने सांगणारा कोणी भेटला नाही महाराज. इतक्या तळमळीनं सांगणारा कोणीच नाही भेटला. फक्त पाकिट घेणारी भेटली महाराज. फक्त पाकिट.
शिवाजी महाराज 40,000, पिंगळा 50,000, आई 50,000, बाप 50,000, शहीदांच्या टोळ्या 30,000. सगळे स्टोरीवालेच भेटलेत. चळवळीला सांगणारा कोणीच नाही भेटला. आम्ही भक्ती करायला तयार झालो. आता सांगा काय कशी करायची, काय लागतं त्याच्या करता. तुकाराम महाराज म्हटले ह्याच्यातलं काहीच लागत नाही, ह्याच्यातलं लागतंय. बाहेरचं काही लागत नाही, आतलं लागतंय. त्या आतल्या अंतःकरणातला, मनाच्या कोपऱ्यातला, गाभाऱ्यातला, हो दुसरा तिसरा काहीच नाही. त्याचं नाव आहे भाव. खरं तुम्ही खरं हे खरं सांगताय. तुकाराम महाराज म्हणतात अरे खरंच नसट पटेल तर मी माझ्या देवाची आण घेऊन सांगतो. काही न लगे एक भावची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची विठाला झालं माझं कीर्तन. खरंच माझी पद्धतच ही आहे कीर्तनाची. पण कशा करता कीर्तन ऐकतोय, कुठे कीर्तनाला आलो. तुम्ही हात डायरेक्ट सुटला. खूप गोड नियोजन केलंय तुम्ही, खूप सुंदर नियोजन केलंय. संयोजकांना मनापासून धन्यवाद. ह्या प्रतिष्ठानला शुभेच्छा आहे आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या. सगळे तरुण आहेत, सगळे एज्युकेटेड आहेत. कोण प्राचार्य आहे, कोण प्रोफेसर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण शिक्षक आहे, कोण जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे, कोण गव्हर्नमेंट सर्वेंट आहे, काही साधे वारकरी आहेत. सर्व स्तरातली माणसं आहेत, सर्व जाती धर्माचं संतुलन. खूप गोड नियोजन केलं. पिंपळगाव बहुला आयोजक संयोजक सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गिरीश महाराज पाटील आणि गायनाचार्य हरिभक्तीपरायण भूषण महाराज पाटील, गायनाचार्य हरिभक्तीपरायण दीपक महाराज पोईटे, सर्व ज्ञात अज्ञात महाराजांचं काय नाव, उत्तम महाराज. सगळंच उत्तम नियोजन आहे. तुमचं काय नाव? हां रामदास महाराज का? वा रामदास महाराज माळी. सर्व सर्व टाळकरी. बाकीचे पाहुणे का गावचे? हा गावचे किती? दोघे कीर्तनकार आहे. बाकीचे काय ऊस तोडाय गेले का? टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही जर टाळ्या वाजवत असाल तर तुम्हाला अजून खूप शिकायचंय. वाजू नका म्हटलं मी. एक सांगतो तुम्हाला, गावोगावी वारकरी शिक्षण संस्था निघाल्यात. या संस्था जर नाही निघाल्या ना तर पाकिस्तानातून टाळकरी आणावं लागतील भविष्यात. पाकिस्तानातून हे जेवढे संस्था काढणार आहेत ना, मी खूप प्रसन्न या लोकांवरती. माझी संस्था होती 8 वर्ष आळंदीमध्ये अगस्ती आश्रमात. माझी स्वतःची संस्था होती आणि त्या काळात आळंदीमध्ये मोजक्या संस्था होत्या. माझी संस्था होती 2003 इथपासून. तुम्ही म्हणाल एवढा कसं काय? मी 95ला आळंदीला गेलो होतो. कधी? 95 ते 2012 एवढा माझा आळंदीतला कालखंड आहे. दीपक महाराज मला आठवते जरा तुम शिवराम बाबा खूप कीर्तन केली मी या भागामध्ये. नंतर बराचसा गॅप पडला. नंतर खूप विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरतो मी. पण या संस्थावर चालकांचे ऋण आहेत. आपल्याला गरज नाही. आपल्या शेजारची मंडळी आहे, ही सगळी मंडळी संयोजक मंडळी. सिस्टीम कुठली आहे? खूप सुंदर आहे. त्याचं कौतुक करतो मी. अतिशय सुंदर. सरांनी मला फोन केला, प्रवीण सरांनी, निलेश भाऊ बोडके असतील,
आता ज्यांच्याकडे भोजन घेतलं वारकरी पंगत, सगळ्या मंडळींना इतकं सुंदर जेवण दिलं. सगळ्या वारकऱ्यांना खूप लोक होते, 100च्या जवळ लोकांना जेवण दिलं. काय आडनाव? काकड. काकड साहेबांनी, हरिभाऊजी काकड साहेब. कौतुक करावं लागेल, त्या परिवाराचंही कौतुक करावं लागतं. कारण मी जेवण केलं आणि बाहेर निघलो. साहेबांनी मला आत बोलवलं, प्रवीण भाऊन त्यांनी. म्हटलं का हो, आता कशाला बोलवलं? थांबा जरा, बसवलं. एक व्यक्ती गुडघा टेकून, डोकं टेकून इतका नम्रतेनं पाया पडत होता, मला लाज वाटत होती. आमची लायकी नाही तुम्ही एवढं आम्हाला समर्पित भावनेनं पाया पडण्याची, लायकी नाही. त्या विदर्भात जातो बागलानात, लोक ओवळतात, पाय धुतात. मी खरंच पाय धुत नाही. एका महाराज इथं आरती केली होती, मोकार शिव्या दिल्या त्याला लोकांनी. आमची लायकी नाही. तुमची श्रद्धा आहे ना ती उंच आहे, आम्ही तितके उंच नाही, हे लक्षात ठेवा. हा विभाग म्हणजे अध्यात्माच्या बाबतीत ऊर्जित विभाग आहे. आता काही दिवसांपूर्वी एक वारकरी भवन इथे कुठंतरी बांधलं गेले, सिडकोला, गोविंद भाऊ घुगे, आणि त्याचं उद्घाटन आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते होतं. मी तो पूर्ण कार्यक्रम बघितला, ऐकला लाईव्ह. मला कौतुक करावं वाटलं. वारकरी भवन सिडकोमध्ये बांधणं म्हणजे फक्त नाशिकच्या वारकऱ्यांची सोय नाही. ती नाशिकचे तर घरी जातात, जे बाहेरून दूरच्या प्रवासाला येतील आमच्यासारखी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. खूप काही लोकांचे इकडे दवाखान्याचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात लोक महाराष्ट्रातून. त्याच्यासाठी तुम्ही जे कार्य केलंय ना ते कार्य, आता ते पाठपुरावा केल्याशिवाय झालं नाही. मग त्या कामी सगळी मंडळी होती. आता मी ज्यांच्याकडे भोजनाला होतो ते BJPचे मंडल अध्यक्ष आहेत. राजकारण सेवेचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम आहे, सगळ्यात मोठं. त्या अंगानं केलं पाहिजे. कीर्तन ऐकायला लवकर येत जा. आता संपलं, आता काय ऐकता? वाजले 10:30. लवकर येत जा. आता येताना बघितलं मी काही बाय, आता ऐका, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतो म्हणतात. सांगणारे भरपूर आहेत. तुमचं नाव काय? धनंजय महाराज. सांगणारे भरपूर आहेत, सध्या ऐकणारे विकत आणावे लागतात. राजकीय सभा ज्या होत्या ना, पाठीमागं आला होता 500 रुपयाचा रेट धरून आणलेले, आणि नंतर बघितले ते बी पळाले. पाठीमागून खुर्च्या रिकाम्याचे व्हिडिओ आले, तुफान गर्दी, खुर्चीवरच कोणी नाही. सांगणारे भरपूर आहेत, ऐकणारे कोणी नाही. ऐकतो कुणाचं मनुष्य? ज्याचा अधिकार आहे त्याचंच ऐकलं जातं. अनधिकारी माणसाचं समाज ऐकायला तयार नाही. आता मला सांगायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, अधिकार कोणाचा? मी जर उद्या सांगितलं उद्या नाशिक बंद आहे, लोक जोड्याने मारतील मला. मी जर म्हटलं उद्या नाशिक बंद आहे, मारतील मला लोक. तू कोण सांगणारा? पण जर कलेक्टरचा जर आदेश आला, चालू ठेवायची कुणाची लाग आहे? त्याचं कारण काय? अधिकार कुणाचा आहे? कलेक्टरचा अधिकार आहे, माझा अधिकार नाही. अधिकार कमवावा लागतो, त्यासाठी सेवा पाहिजे, त्याग पाहिजे, बलिदान पाहिजे. तुकोबारायचा अधिकार आहे का? तुकोबाला माहिती का की याच वर्मानी या समाजाचा उद्धार होणार आहे? अध्यात्मातले किती मर्म तुकोबाला माहित आहे. महाराजांचा अधिकार जो आहे तो असामान्य अधिकार आहे. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमा
आहे का? अधिकार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, लोक कोणाचं ऐकतात? ज्याला अनुभव आहे त्याचा ऐकतात. अनुभव आहे का? तुकोबरा आहेत का? अनुभव कुणाला आहे? तुकोबरासारखा अनुभव कुणालाच नाही. ज्यांची भक्ती करायला सांगतात तो भिनलाय तुकोबांच्या मध्ये. बोलाव विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मन. आत आणि बाहेर देवच होता तुकोबांच्या. हाची माझा नेम, हाची माझा धर्म. रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, एकची धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक गोष्ट सांगू तुम्हाला, एक गोष्ट सांगू तुम्हाला. हे देवाचं आणि तुकोबरायचं जे नातं आहे ना, हे नातं अलौकिक आहे. तुकोबराय त्याला पती म्हणतात, आणि तुकोबरायचं तो जर पती आहे तर मग तुकोबराय कोण आहे? तो मालक आहे आमचा. आता पती आणि मालक म्हटल्यानंतर मला एक छोटीशी गोष्ट आठवली. खरं म्हणजे मला सांगायची नाहीये ती, माझ्याकडे वेळेची कमतरता आहे, पण एवढी अलौकिक गोष्ट आहे. सांगू का नको? सांगू का नको? हे आजे सांगू का नको? ती फक्त मान आली, ती डायरेक्ट तिची ऑनलाईन माल आली. ती म्हाताऱ्या बायकांची मान हलते ना. ऐका, नातं सांगायचंय मला, आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं नातं ऐकायचंय. जुन्या काळामध्ये एक 30 वर्षापूर्वी, 30-35 वर्षापूर्वी एक प्रकार आला होता शिक्षणाच्या क्रांतीबद्दलचा. प्रवीण सर, इथे जेवढे शिक्षक आहे, पटलं तर हो म्हणा. महिला साक्षरता अभियान. त्या शाळा दिवसा भरायच्या का रात्री भरायच्या? रात्रीच्या शाळा भरायच्या. रात्रीच्या शाळेला तुम्ही गेलात का? नाही गेला तरी मोबाईल चालवताय, बऱ्याच अपडेट आहे तुम्ही. ऐका, अशा एका गावामध्ये, हे मधी कशाला पण हसू नका, बोगस. ऐका, इकडे लक्ष द्या. ऐका ऐका ऐका. इकडे बघा, माझ्याकडे बघा. रात्रीची शाळा भरायची. एका गावामध्ये 30 महिलांचा एक वर्ग भरला. इकडे बघा, माझ्याकडे, माझ्याकडे बघा म्हटलं मी. तीस महिलांचा वर्ग भरला. 2 वर्ष त्या शिकल्या. शिकणाऱ्या सगळ्या महिला होत्या, मुली नव्हत्या. त्यांचं वय होतं 40, 45, 50, 55. त्यांना जास्त वर्ग शिकण्याची गरज नव्हती. जीवनाचं शिक्षण शिकल्या होत्या, अक्षराचं शिक्षण राहिल्या होत्या, लिहायला वाचायला राहिल्या होत्या. गुरुजी खूप हुशार होते. गुरुजींनी सांगितलं, मी तुम्हाला शिकवलं, पण तुम्ही जे शिकलात त्याच्यातून तुम्हाला जीवनाचं वर्म काय कळालं, ह्याच्याकरता मला तुम्ही किती तयार झालात, या शिक्षणामुळे तुमच्या अंगामध्ये जे वाघिणीचं दूध आलंय त्याच्यातून तुम्ही जगासमोर किती तयार होऊन जाणार आहात, ह्याची एक परीक्षा घ्यायची आहे. आधुनिक भाषेमध्ये त्याला टास्क असे म्हणतात. गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, पण तुमच्यामधून एक कोणीतरी प्रतिनिधी मला समोर पाहिजे फळ्याच्या, जो तुमच्या सगळ्यांचं मनोगत म्हणून समोर येईल आणि माझ्या प्रश्नांची उत्तर देईल. त्याच्यातनं एक संगीता नावाची मुलगी फळ्याजवळ आली. गुरुजीने सांगितलं, संगीता परीक्षा द्यायला तयार आहे? हो गुरुजी. नमस्कार करते.
परीक्षेतला पहिला धडा आहे, पहिली पायरी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये जी 30 नावं आहे ज्यानं तुझ्या आयुष्याला आधार दिलाय, अशी 30 नावं तुला फळ्यावरती लिहायची आहेत. तिनं 30 नावं लिहिली, उभी ठाकली. गुरुजींनी त्याला सांगितलं दुसरी पायरी अशी आहे, या नावांमधली जी तितकीशी महत्वाची नाहीत अशी 3 नावं तुला पुसायची आहेत. तिनं शेजारच्यांची 3 नावं पुसून टाकली. ते कधी कधी हसायचे, टिंगल टवाळी करायची. चांगली गाडी एखाद्या पाहुण्याची दारापुढं आली तर तिच्यावरती शेण टाकायची. शेजारी विचित्र असतात, आपली प्रगती त्यांना पाहवत नाही. त्याच्यानंतर परत गुरुजीने सांगितलं याच्यातली 5 नावं तुला पुसायची आहेत. लग्नाच्या अगोदर ज्या ज्या मैत्रिणी होत्या त्याच्यातल्या 5 मैत्रिणींची नावं त्यांनी पुसली. लक्ष आहे ना तुमचं? अशी करत 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 फळ्यावरती फक्त 4च नावं शिल्लक राहिली माऊली. फक्त 4 नावं शिल्लक राहिली. एक नाव होतं आईचं, दुसरं नाव होतं बापाचं, तिसरं नाव होतं मुलाचं, चौथं नाव होतं पतीचं. आता मात्र तिच्या सगळ्या वर्गातल्या मैत्रिणी अवाक झाल्या, शांत झाल्या, थबकल्या. कारण टास्क अजून पूर्ण झाला. हे पुसायचं, ते पुसायचं, ते पुसायचं. तिच्या मैत्रिणींना सगळ्यांना धक्का बसला. गुरुजींनी फक्त पुसायलाच लावले, अजून तर नावं शिल्लक आहे. आणि जी नावं आहेत ती तर खूप महत्वाची आहे. आता याच्यातलं जर पुसायला सांगितलं, खरंच हे पुशील का? पुशील? संगीता, याच्यातली 2 नावं पुसायची आहेत. त्या नावाजवळ गेली, फळ्याजवळ आईचं नाव दिसलं. वेणी घालणारी आई आठवली, शाळेची तयारी करून देणारी आई आठवली, पायातला शूज घालणारी आई आठवली, मम्मी आठवली. तिच्या डोळ्याला पाणी आलं. आई मला माफ कर म्हटली. दुसरं नाव होतं बाबाचं. पाठीशी घालून शाळेत नेणारा बाबा आठवला. कांद्यावरती जत्रेमध्ये किरणारा घेऊन बाबा आठवला. घोडा घोडा होऊन मला पाठीवरती खेळवणारा बाप तिला आठवला. बाबा मला माफ करा. दोन्ही नावं पुसली. पण अजून खेळ संपला नव्हता, अजून टास्क संपला नव्हता. पटकन गेली पुढे, एका मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडली. गुरुजीने सांगितलं मागे फिर, उभी राहा, इथं परीक्षा द्यायची आहे, तू वचन दिलंय मला. घेतली बोलून. आता याच्यातलं एक नाव पुसायचंय तुला. पुढं नाव बघ. कसं पुसू? गुरुजी पूर्ण करायची परीक्षा. मागचा पुढचा विचार करून माझा पोटचा पोरगा आहे तो. 9 महिने 9 दिवस सांभाळलं मी त्याला. कसं पुसू? पूस. जीवनाचं तत्वज्ञान जर खरी शिकली असतील तर आयुष्यात आलेला कुठलाही धक्का तू सहन करू शकण्याची तयारी इथून करणार आहे. तिने मुलाचं नाव पुसलं, बाळा म्हणून आकांत आरोळी दिली. एका मैत्रिणीच्या गळ्यात जाऊन पडली, रडली. तिचा खांदा ओल्ला केला, खाली जमिनीला अश्रू आले. अर्धा तास तिचं दुःख हलकं होऊ दिलं आणि गुरुजीने तिला उठवलं. आणि उठवल्यानंतर सांगितलं मला तुला काही विचारायचंय, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तुला ज्यावेळेला शेवटच्या 4 नावांपैकी 2 नावं पुसायला लावली त्यावेळेला तुझ्या आईच्या आणि बापाचं नाव का बरं पुसलं तू? तिनं सांगितलं गुरुजी ती म्हातारी होणार आहेत, ती पिकलेली पानं आहेत, एक ना एक दिवस झाडाची गळून पडणार आहेत. मला त्याची जाणीव आहे, मी शिकली आता. मला माहिती एक दिवस ती मला सोडणार आहेत, म्हणून आईचं आणि बाबाचं नाव पुसलं. अरे पण त्याच्यानंतर जे नाव पुसलं तू ते नाव किती महत्वाचं होतं. शेवटचं नाव पुसलं असतं, मुलाचंच नाव का पुसलं? ती म्हटली जशी आई बाबा एक दिवस मला सोडून जाणार आहे तसा माझा पोटचा जरी असला ना
जरी मी त्याला जन्म दिला ना तरी तो शिक्षणा करता, नोकरी करता, व्यापार उद्योग करता एक दिवस मला सोडून जाणार आहे. आणि हल्ली लग्न झाली की मुलं आई बापाचा त्याग करतात, आई बापाला सोडतात. प्रायव्हसी जाते म्हणून वृद्धाश्रमात टाकणारी सगळ्यात श्रीमंत घरातली माणसं आहेत. जी शिकलेली आहे तिथं जास्त कीड आहे या गोष्टीची. एक व्हिडिओ कॉल आहे, ऑडिओ कॉल आहे माझ्याकडे, एक ऑडिओ कॉल आहे. वृद्धाश्रमात लावलाय फोन. माझ्या आईला तुमच्या वृद्धाश्रमात टाकायचं आहे, तुमचं पॅकेज काय, तुमच्या सुविधा काय, तुमच्या फॅसिलिटीज काय, काय काय पुरवठा करता तुम्ही, कसं सांभाळता तुम्ही. तिकडनं ती विचारते, ती वृद्धाश्रमात ठेवायचं असेल तर तुझ्या बायकोला ठेव. तो म्हटलं काही लाज वाटते तुला, बोलू नकोस. युट्यूबला जा आणि वृद्धाश्रमातला रेकॉर्डिंग कॉल हा सर्च करा. डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहे. काय जगतोय का आपण, काय संस्कार काय देणार. एक गोष्ट माहित असेल तुम्हाला, एक गोष्ट माहित असेल तुम्हाला, मुलगा घंटी आणायला सांगतो. ती घंटीची गोष्ट, तो मुलगा आजी मेल्यानंतर ती घंटी जपून ठेवतो. मग त्याचा बाप विचारतो कशासाठी. तो म्हटलं तुम्ही म्हातार झाल्यानंतर तुम्हाला वाजवायला. पेरलाल ते उगवले. तुमच्याकडे पैसा किती कोण विचारत नाही, तुमच्याकडे पद कोणते ते विचारत नाही कोणी, तुम्ही किती ताकदवान आहात ते कोणी विचारत नाही, तुम्ही किती दिसायला सुंदर आहात ते कोणी विचारत नाही. आयुष्यात सगळ्यात मोठी श्रीमंती कुठली असेल, या सगळ्याला मर्यादा आहे. पैशाला किंमत आहे, आज आहे उद्या नाही. पदाला किंमत आहे, आज आहे उद्या नाही. अंगात ताकद आहे, आज आहे उद्या नाही. आज सुंदर आहे, म्हातारा होशील, म्हातारी होशील. या सगळ्याला किंमत आहे, वर्तुळ आहे, काळ मर्यादा आहे. पण मनुष्य मेला तरी जिवंत राहतो. त्या श्रीमंतीचं नाव आहे चारित्र्याची श्रीमंती. स्वामी विवेकानंद कहते हैं, when character is lost, everything is lost. ऊंचे गिरी से गिरोगे तो गिरोगे एक बार, लेकिन चारित्र गिरी से गिरोगे तो गिरोगे जन्म हजार. बीत गई सो बीत गई तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उस तीर का पीछा कौन करे. 550 वर्षाचा इतिहास आहे प्रभू श्रीराम मंदिराच्या, त्या राम जन्मभूमीच्या आंदोलनाचा. 550 वर्षाचं आंदोलन आहे. जगात असं अभियान झालं नाही मंदिरा करता, जगात मशिदी करता झालं नाही, राम मंदिरा करता झालं. हे लक्षात घ्या. का दगडाची मूर्ती बसवायची होती म्हणून. प्रभू श्रीराम हे भारत देशाचं कॅरेक्टर आहे आणि त्याची निर्मिती केली. दगडाची मूर्ती त्याच्यात काहीच महत्व नाहीये. तुमचा भाव असेल तर तो देव आहे. जैसा भाव तैसा देव. ऐका, अनुभव आहे, अधिकार आहे. लोकांनी विचारलंय का तुम्ही आम्हाला सांगा. आता आलो ना जागेवर. लोकांनी विचारलंय का. काही गोष्टींना शास्त्र आहे, काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नाहीत, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगायच्या नाहीत, आणि काही गोष्टी सांगितल्याच पाहिजे. एखाद्याने जर विचारलं दारूच्या दुकान कुठे, सांगायचं का. सांगणार का. कत्तलखाना, एखाद्या शेतकऱ्याला गाई द्यायची कत्तलखान्यात, कत्तलखान्याचा पत्ता सांगायचा का. आणि आता महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा आहे. हे राम मंदिर आणि गोमाता या बाबतीत तर जय हो. आने वाले दिनों में हम आश्वासित करना चाहते इस देश के लिए. मित्रों, आई बात समझ में. मेरे प्यारे भाई और बहनों, आने वाले दिनों में हिंदू राष्ट्र होके रहेगा. ताली बजाओ. होके रहेगा. विचारलं नाही तरी सांगायचं. फॉर एक्झाम्पल बताओ, सांगा महाराज. एक आंधळा मनुष्य आहे, तो रस्त्यानं चाललाय, तुम्ही तिथे उभा आहात, पण पुढे जिथे तुम्ही थांबलात
तिथे जिकडनं तो आंधळा येतोय त्या बाजूनं समोर एक 20 फुटाचा खड्डा आहे आणि पुढे आंधळा चाललाय. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि इथेच कीर्तन संपवायचं आहे. तुम्ही तिथं उभा आहे, तिकडनं आंधळा चाललाय आणि पुढे रस्त्यात काय 20 फुटाचा खड्डा. तुम्ही काय कराल? एवढी खतरनाक एंट्री झाली तुमची बसायची इथं. बोलत जायचं, असं मोकळं राहायचं, असं गुजगुज नाही, एकदम ओपन. सांगा, आंधळा माणूस तुमच्या डोळ्यासमोरून चाललाय, पुढे खड्डा आहे, तुम्ही काय कराल? तुम्ही गप्प बसून राहाल? ते चष्मेवाल्याला विचारते, बाबा सांगा तुम्ही काय करणार? नाही नाही, काय वाचवायला तर ते मला बी कळत आहे, पण करायचं काय पहिली पायरी सांगा. यांनी सांगितलं तुम्ही लय दात इचकू राहिले, तुम्ही सांगा काय करणार? उभी राहा, उभी राहा, उभी राहा. टाळी वाजवा तिच्या करता. हे 50% उत्तर आहे. मला परफेक्ट आल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तू काय नगरपालिकेत कामाला आहे का? बस ऐका, कुणी सांगेल? कुणी नाही सांगू. कोण बोललं? शबास. आता ज्ञानोबरायची भाषा आहे. अंधळा अंधकुपी पडता देखणे नी लावावे सत्वथा देवी ज्ञानानंद दुःखी बुडता त्यासी उद्धारावया मी प्रार्थितसे. त्याला हाताला धरायचं आणि चांगल्याला त्याला लावायचं. तुकाराम महाराजांना माहितीये, मला डोळे, या लोकांना डोळे असून दिसत नाही. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. यांना कळत नाही पण मला कळतंय ना, म्हणून सांगतो अभंगाच्या पहिल्या. सांगतो तू मावशी, सांगतो तू मावशी, सांगतो तू मावशी, माझा विठ्ठला या संसारापायी आंधळे झाले. मी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाचं नाव काय घेतलं? वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ निळकंठ म्हणजे भगवान शिव आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू. तीनही देवाचं एकत्रित सूत्र विठेवरती उभा राहिलंय. म्हणून विठ्ठला न भजाल तर नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म वाया जाऊ नाही असं वाटत असेल तर. तुमचं वय किती आहे? 65. तुमचं चष्म्यावाले तुमचं? तुम्ही म्हणजे आमच्या दोघांवर लय दावदार. 55. मला जास्त वाटतं पण कमी दिसतंय तुमचं वय. जबाबदार आपलं काय? 58. रिटायर झाले का? आता रिटायर झाले? वा, पेन्शन चालू आहे.
मुख्याध्यापक आज मला सारे मास्टरच भेटू राहिले वा. मला हा महाराष्ट्रातला आदर्श सप्ताह म्हणून घोषित करायचा आहे, जिथे संयोजक सगळे एज्युकेटेड आहे. ये वा वा, कौतुक करा त्यांचं, टाळ्या वाजवा. असा सुशिक्षित शब्द सप्ताह म्हणजे एकदम स्कॉलर सप्ताह आहे तुमचा. त्यांचे वडील सर सगळे शिक्षकच आहे. आता एक काम करा, फक्त बायोडाटा पाठवा. झाले 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 आता. हा तुमच्या पोरांचं म्हणलो मी. तुम्हाला परत डोळे लागले काय? इकडे बघा. कुछ पल की जिंदगानी कुछ पल नहीं ठिकाना. वय सांगितलं तुम्ही सगळ्यांनी मला. वय सांगितलं, कोणी 65, कोणी 55, कोणी 58. मला एकच सांगा गुरुजी, अजून किती दिवस आहे? सांगू शकतो का? आपण सांगू शकत नाही. ते एक भावगीत आहे. कोणतं माऊली? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड सागर. सोडून दे रे धनाच्या तुलासा, जग हे कुणाचे सांग बन्या मानसा. पुढे काय? माझं पाठ नाही. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल आशा जर धरली तर आयुष्य भेटणार नाही. संसाराची आशा धरली तर आयुष्य भेटणार नाही. पण देवाची आशा धरली तर आलेला रोग सुद्धा कळायचा नाही. आयुष्य वाढतं. वारकरी काय 90 वर्षाचे वारकरी इतके नाचतात. ते म्हणतात थांब जरा, थांब थांब, अजून काही माझी वेळ झाली. जरा देर ठहरो राम, जरा देर ठहरो राम, तमन्ना यही है अभी हमने जी भर के देखा नहीं है. जरा देर ठहरो राम, जरा देर ठहरो राम, तमन्ना यही है अभी हमने जी भर के देखा नहीं है. त्याचा पाठ होता, तिकडून मला सपोर्ट करत होता. लावत जाई 5-6 वाजले का रेकॉर्ड लावायचं काहीतरी छान. चला सांगतो तुम्हाशी, नाही तरी गेला जन्म वाया. संसार करता करता यानं संसार त्यानं संसार, एक दिवस मातीत जाणार, मरून जाणार. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावशी. काय लागतं देवा करता? मारुतीरायाच्या दरबारामध्ये कीर्तन आहे, त्याला विचारा काय लागतं. एक बार श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार ने विभीषण ने ताना मारा.
बजरंगी, क्या तेरे मन में राम है? भाव के लिए बात कर रहा हूं मैं। अपमानित हुए थे प्रभु के सामने, फिर भी लेकिन अपने आप को संभालते हुए बोले हाँ मेरे मन में राम है। श्री राम का नाम लिया, सीना फाड़ा और बोले ले देख जय श्री राम। और क्या बोले? श्री राम श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। जयकारा लगाओ मेरे पीछे हाथ ऊपर करके। बजरंग बली के दरबार में बैठे हो आप, हाथ ऊपर करो भाई, कैमरा में ले लो जरा अपने। सियावर रामचंद्र भगवान, सियावर रामचंद्र भगवान की, बजरंग बली हनुमान की, जो राम दीवाने हैं जयकारा लगाएंगे। यहाँ आजू बाजू सब भगवा कर दिया है, और कल ही शिव जयंती हो गई तो पूरे महाराष्ट्र में भगवा रंग लहरा रहे था। तभी मन में भी भगवा है और दुनिया में भी भगवा दिख रहा है। तो ये सब मेरे प्रभु के लिए हम गाएंगे। जो राम दीवाने हैं जयकारा लगाएंगे। दुनिया में फिर से हम, दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे।
सिया राम 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 काही लागत नाही देवाला. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काय लगे एक भावाचे कारण, काय लगे एक भावाचे कारण. तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, करता बरोबरी दुरावसी दूरी, करता बरोबरी दुरावसी दूरी. तुका मने आना विठोबाची, तुका मने आना विठोबाची, बरोबरी दुरावसी दूरी, बरोबरी दुरावसी दूरी. विठोबा रघुमाई, हरे जय जय विठोबा चला माऊली चला पटकन. हरे जय जय विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज सर्वांना मनापासून खूप 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 आणि खूप धन्यवाद देतो. आयोजक, संयोजक, नियोजक, पळणारे पाय, राबणारे हात, पडद्यामागचे कलाकार हे खूप महत्त्वाचे असतात. दानशूर अन्नदाते खूप महत्त्वाचे असतात. आपण जेवढं पुण्य करतो, जेवढं कीर्तन करतो, जेवढं भजन करतो, बिंबीच्या देठापासून आपण ओरडतो, गातो, देवाला भाव समर्पित करतो. आपण नुसतं जेवण केलं आणि यांनी जर आपलं ताट उचललं ना, आपलं सगळं पुण्य त्यांना जाते. तेव्हा अशा सगळ्या दात्यांसाठी कौतुक करा त्यांचं टाळ्या. सगळे द्रव्य पण पाहिजे, देवाला द्याल तरच वाढेल. धन शुद्ध करण्याचा एकच पर्याय देवाला दान. तुम्हाला वाटतं तुमच्या धनाची, तुमच्या मतीची शुद्धी व्हावी,
दान करा. दानाचं खूप खूप महत्व आहे. मी पुराव्यासह तुम्हाला सांगेल, पण तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण सर्व दानेश्वर आहात. सर्व गुणीजन, गायक, वादक सर्वांना, पाटील महाराज असतील दोनही, रामदास महाराज असतील, उत्तम महाराज असतील, त्याच्यानंतर दीपक महाराज, खूप दिवसांनी भेट झाली. खूप दिवसांनी 10-15 वर्ष. अंजनेरीला 15 वर्ष झाली. माझे नित्य सहकारी हार्मोनियम वादक माऊली महाराज भागवत. तुझं नाव काय रे? हा, अभिषेक. अभिषेक. आडनाव गायकवाड. अभिषेक गायकवाड. तुझ्या गळ्यात माळ आहे ना? छान. वरून घातली म्हणजे फक्त आजच्या पुरती घातली का काय? नाही नाही, ज्याची आत राहते त्याची कायमची राहते, ज्याची वरची असते त्याची कधी मध्ये असते, म्हणून म्हटलं. वडील माळकरी. नाही, गायकवाड हे नावच महाराष्ट्रात खूप मोठे वारकरी पंथाचं. तुला शुभेच्छा आहे. खूप कौतुक तुझं. तुझी खूप प्रगती हो, इतकी प्रगती हो तुझी. सगळ्या नाशिक जिल्ह्यात तुझं नाव निघावं. प्रवीण सरांना धन्यवाद देतो. त्यांनी मला खूप वेळा पाठपुरावा केला. त्यांच्या सगळ्या टीमला. आपलं प्रतिष्ठान कुठलं आहे? पिंपळगाव बहुला. नाही, त्याचं नाव आहे युवा प्रतिष्ठान. पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानचं कौतुक करूया. हे प्रतिष्ठान जे जे कार्य आयोजित करील, जी जी कामं करील, ती कामं यशस्वी होतील. कारण युवकांच्या, शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या, प्रोफेसर मंडळीच्या हातामध्ये तर संयोजनाचं कार्यवाहक आहे. ते या कार्याला ते वाहून नेणार आहे. अशा प्रतिष्ठानला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचंही दानशूरांचं, सगळ्या श्रोत्यांचं खूप कौतुक करतो. महिला मंडळी खूप उशिरा येतात, त्यांना घरातली कामं खूप असतात. पण तरी पण विनंती करतो, तुम्हाला फक्त 40 मिनटं, 50 मिनटं, 60 मिनटं कीर्तनाचे भेटतात, तेवढी शांततेनं पदरात पाडा. एवढीच विनंती करतो. अजून कोणी यायचं राहिले असतील शेजारचे, म्हणजे आज नाही हो. तुम्हाला वाटतं आपल्यामुळे, तुम्हाला एक सांगू, तुमचं एकपट पुण्य प्राप्त करायचं असेल तुम्हाला, अजून एक श्रोता तुम्ही आणा. तुमच्या शेजारणीला तयार केला. चल बाई, एक तरी वाक्य भेटतं ज्याचा उद्धार होतो. तुम्ही पण, मला तर असं वाटतं तुमचा जन्मांतरीचा उद्धार झालाय का काय. कायम पुरुषांची कार्यक्रमाला संख्या कमीच असते आणि सगळ्या कार्यक्रमाचं वजन महिला वाढवतात. त्या महिलांसाठी टाळ्या वाजवा. कुठे जा, गर्दी त्याच करतात. हो, त्याच करतात. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, काही देशामध्ये महिला ही शोभेची वस्तू आहे, काही देशामध्ये महिला ही उपभोगाची वस्तू आहे, आणि फक्त भारत देशामध्ये महिला ही माता आहे. इराक, अरब प्रांतामध्ये महिलेला प्रॉपर्टी समजतात. प्रॉपर्टी कायम झाकलेली असते ती. बुरखाधारी बघा. त्याच्यानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये महिला ही उपभोगाची वस्तू असते. तिकडं सगळं ओपनच आहे. पण भारत देशामध्ये जिची माता म्हणून पूजा केली जाते ती फक्त भारतातलीच महिला आहे. इथे ती संस्कृती आहे. म्हणून ती संस्कृती कायम शोभून दिसते. ते तुमच्या उपस्थितीमुळे तुम्ही अजून वाढवा. तुमच्या मुलांना आणा, मुलींना आणा. 1 तास यायला सांगा. 1 तास. एखादा पोरगा अभ्यास करीत नसेल ना, एखादी मुलगी अभ्यास करीत नसेल ना, किंवा एखादा मुलगा वाम मार्गाला थोडासा लेफ्ट झाला असेल, टर्न झाला असेल, किंवा एखादी मुलगी एखाद्या विचित्र मैत्रिणीमुळे एकदा वेगळ्या प्रवाहाला कदाचित मार्गस्थ झाली असेल, कदाचित प्रश्नचिन्ह होऊ शकते, तर कीर्तनातून एखादं असं वाक्य तिच्या मनाला लागू शकतं की आयुष्याचा उद्धार तिचा करू शकतो. आणा, कीर्तनाला आणा. हे जे लहान लहान लेकरं होते ना, यांना पुढे बसवा. यांच्याजवळ एक माणूस ठेवा व्यवस्थित. त्यांना ऐकू द्या, बघू द्या. मोबाईल झोपत नाही मुलं मोबाईल शिवाय. इकडं मम्मी बसली, इकडे पप्पा बसलाय, मधी मोबाईलचा पप्पा बसलाय. पोरगा जेवत नाही. एक घास मम्माचा, एक घास पप्पाचा, आणि पोरगा रील्स. हसू नको. ऐका मुलीनो, तुम्ही जर या वयात मोबाईलच्या नादी लागलात तर तुमच्या आयुष्याची माती तुम्ही स्वतः केली, हे लक्षात ठेवा. कंट्रोल राहा. मोबाईलला कंट्रोल करा. त्याच्या ताब्यात जाऊ नका, तुमच्या ताब्यात त्याला ठेवा. गरजेची वस्तू आहे. ज्ञानाकरता वापरा. एवढीच विनंती करतो. मी सांगितलं होतं तुम्हाला, मी गेल्यानंतर माझ्या कीर्तनाचा जाऊन घरी विचार करा. तसं झोपू नका. सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती सांगितली, या श्रीमंतीचा विचार करा आणि नंतरच झोपा. विठ्ठल जय जय.
विठ्ठल श्री ज्ञान